दरम्यान बिल्किस बानो प्रकरण नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूया। 2002च्या गुजरात दंगलीतलं हे प्रकरण आहे। दंगली दरम्यान जमावाकडून बिल्किस बानो यांच्या घरात घुसून अत्याचार करण्यात आला। त्यांच्या कुटुंबातील 7 जणांची हत्या करण्यात आली। अहमदाबादमध्ये प्राथमिक सुनावणी पार पडली। साक्षीदारांना धमकावलं जाण्याची भीती व्यक्त करून बिल्किस बानोनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण अहमदाबादमधून मुंबईमध्ये स्थानांतरित करण्यात आलं। 2008 साली मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाकडून 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। नंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून दोषींची शिक्षा कायम ठेवण्यात आली। 15 वर्षांनी एका दोषीच्या माफीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि गुजरात सरकारने निर्णय घ्यावा असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले। गुजरात सरकारकडून समितीची स्थापना करण्यात आली आणि सर्व 11 दोषींची शिक्षा माफ करण्याचा समितीने निर्णय घेतला। देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी सर्व दोषींची सुटका करण्यात आली। निर्णयाविरोधात बिल्किस बानो यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी याचिका दाखल करून घेतली आणि सुप्रीम कोर्टाकडून आरोपींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला। सर्व 11 दोषींना तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।